कधी एखाद्या मुलाला विचारलं की तुला कशी पत्नी हवी, तर तो मुलगा म्हणतो, मला माझ्या आईसारखी पत्नी हवी. पण मुलगी म्हणते, मला आईसारखं आयुष्य नको. या दोन वाक्यामध्ये एका आईचं संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे. कसं ते चला पाहूया. कारण दोघांनीही आईला पाहिलेलं असते, पण नजरेचा दृष्टिकोन वेगळा असतो. मुलाला दिसते सकाळपासून रात्रीपर्यंत घराला घरपण देणारी आई, त्याच्या प्रत्येक यशावर सर्वात आधी आनंदी होणारी आई, त्याच्यासाठी जगातील सर्वात मजबूत स्त्री म्हणजे आई. आणि माझ्या आयुष्यातही अशीच एक व्यक्ती यावी पत्नी म्हणून. पण मुलगी आईला थोड्या वेगळ्या नजरेनं पाहते. तिला दिसतो तो आईचा थकवा, स्वतःच्या इच्छा पुढे ढकलण्याची तिची सवय, सगळ्यांची काळजी घेताना स्वतःकडे दुर्लक्ष करणारी ती, कधी शांत बसून डोळ्यातील पाणी पुसणारी. मुलगी आईवर प्रेम कमी करत नाही, उलट तिचा आदर अधिकच वाढतो. पण ती मनाशी एक स्वप्न बाळगते, माझ्या आयुष्यातही प्रेम असावं, जबाबदाऱ्या असाव्यात, पण माझी स्वप्न जिवंत राहावीत. आईसारखी माया हवी, पण आईसारखा न बोललेला त्याग नको. आईसारखं सामर्थ्य हवं, पण तिच्यासारखं स्वतःला विसरण्याची वेळ नको. कदाचित म्हणून मुलगा आईसारखी पत्नी शोधतो आणि मुलगी आईसारखं मोठं मन तर मिळावं असं म्हणते, पण मनात स्वतःसाठी जगता यावं अशी एक छोटीशी इच्छाही बाळगते. तुम्हाला काय वाटतं? या विचाराशी तुम्ही सहमत आहात का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी महिला विचार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.